आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय लेखक कवी मित्र मैत्रिणींनो आणि बालगोपाळांनो ज्यांचा ह्या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे. मला वाटतं 11:20 झालेली आहे. 12 वाजायच्या अगोदर सर्व संपेल अशी आपण अपेक्षा करूया. आता मुद्दाम ही कोटी मी अशासाठी करतो की बऱ्याच वेळेला एखाद्या कार्यक्रमाला उशीर झाला की आपण जरा भरभर सर्व आटोपण्याचा प्रयत्न करतो आणि तीच गोष्ट साहित्यामध्ये आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते की एखादा सुंदर विचार आलेला असतो, घाईघाईत कसा तरी तो लेख आपण आटोपलेला असतो आणि त्यामुळे तो लेख बाद ठरण्याची शक्यता असते. म्हणूनच अगदी सुरुवातीलाच तुमची क्षमा मागून सांगू इच्छितो, 15 ते 20 मिनटं मला तुमच्याशी बोलायचं. अशासाठी बोलायचं आहे की ज्या ज्या वेळेला मी जीवन विकास मंडळामध्ये येत असतो त्यावेळेला मला घरी आल्यासारखं वाटतं आणि त्याचं कारण असं आहे की मी ह्या ठिकाणचा सुपुत्र आहे. ह्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी चेतना पुस्तकालयामध्ये कार्पेंट्रीचं काम करून काही रॅक्स त्या ठिकाणी जे आहेत ते त्यावेळेला 1987-88च्या काळातली ही गोष्ट आहे. तिथपासून ह्या संस्थेशी माझी नाळ बांधली गेलेली आहे आणि विशेष करून साहित्यिकांच्या सहवासामध्ये मला खरोखरच घरच्यासारखं वाटत आहे. म्हणूनच जणू काही घरच्यासारखा गप्पा मला आता तुमच्याशी मारायच्या आहे. असेच एक लेखक एकदा एका फळ विक्रेत्याकडे गेले आणि त्यांना हवी होती द्राक्षे. त्यांनी बघितली की घडाला लागलेली टपोरी अशी रसरशीत द्राक्षे आहेत. तर त्यांनी सहज किंमत विचारली तर त्याने सांगितलं 60 रुपये किलो. आणि लेखकाची नजर सहज पेपरावर असलेल्या सुट्या द्राक्षांकडे गेली आणि त्यांनी विचारलं की ह्या द्राक्षांची किंमत किती? तर म्हणे 25 रुपये किलो. अरे, दोन्ही प्रकारची द्राक्षे सारखीच आहेत, रसरशीत आहेत, पाणीदार आहेत, टपोरी आहेत, तरी देखील ह्यांची किंमत कमी त्यांची किंमत जास्त कशामुळे? आणि लेखकाच्या चेहऱ्यावरचे ते सर्व भाव टिपून तो दुकानदार सांगत आहे, जोपर्यंत द्राक्षे घडामध्ये एकत्र असतात तोपर्यंत त्यांची किंमत ठरलेली असते. एकदा ती वेगळी झाली की त्यांची किंमत कमी होत असते. ही गोष्ट आपणा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. लेखक किंवा कवी एकटा कार्य करून पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे, एकत्र राहायचं आहे, एकमेकांशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत. आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या लोकांचा सत्कार त्या ठिकाणी होत आहे. अजून काही सत्कारमूर्ती ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत ह्याची पण आपल्याला जाणीव झालेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे साहित्याचं पीक आलेलं आहे, परंतु ते एकत्रितपणे अशा प्रकारे त्याची पेंडी बांधावी आणि आपल्याला केवढं पीक आलेलं आहे त्याची मोजमाप करावी, तशा प्रकारचा हा सोहळा आहे. आणि असा सोहळा साजरा करण्यासाठी जीवन विकास मंडळाने हे उचललेलं पहिलं पाऊल आहे. त्यांनी मला कल्पना दिलेली आहे की आता सध्या फक्त उत्तर वसईमध्ये आपले जे साहित्यिक आहेत, नवोदित साहित्यिक आणि उदयास येत असलेले लेखक आणि कवी आहेत त्यांचा सन्मान होत आहे. कालांतराने दक्षिण वसईतील आपल्या लेखक कवींचा सन्मान होईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यांचा एकत्र गोतावळा करून त्या सर्वांचा सन्मान केला जाईल. हा जो विचार आहे तो विचार ज्या आपल्या ह्या संस्थेने राबवायला घेतलेला आहे त्यांना आपण विशेषरित्या टाळ्यांचा जोरदार कडकडाट देऊन त्यांचं अभिनंदन करूया. साहित्य आपल्याला प्रेरणा देत असतं, जीवन जगण्याची एक विशिष्ट दृष्टी देत असतं. घटना तीच असते परंतु पाहण्याचा दृष्टिकोन जसा असतो त्यानुसार त्या घटनेचा दर्जा ठरत असतो. म्हणजे एखादी सहज घडत असलेली घटना इतरांच्या लक्षात पण येत नाही, परंतु साहित्यिक मात्र बरोबर ती घटना टिपत असतो, शब्दांच्या माध्यमातून आपल्या पुस्तकामध्ये गुंफत राहतो आणि मग ज्यावेळेला सर्वसामान्य माणसं वाचतात तेव्हा ती विचार करतात ही घटना मी सुद्धा पाहिली होती, परंतु तिथे पाहण्याची जी नजर होती ती नजर मात्र वेगळी अशी नजर. त्यामुळे एखाद्या साध्या संगमरवरी दगडाच्या तुकड्यामध्ये लपलेला देवदूत मायकल अँजेलो ह्याला दिसतो किंवा इतर काही साहित्यिक म्हणा किंवा कलावंत म्हणा, झाडावरून पडणारं फळ तोपर्यंत कधीच झाडावरून फळं पडली नव्हती का? पडलेली होती, परंतु ते का खालीच पडतं, वरती का जात नाही, अशा प्रकारचा प्रश्न ज्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो तो ह्या आधुनिक काळातील न्यूटन असतो.
म्हणजे असे प्रश्न ज्यावेळेला माणूस विचारायला लागतो त्यावेळेला त्या ठिकाणी हळूहळू साहित्य उदयास येत असतं. प्रेयसीच्या रुमालावरती पडलेला तो तांबडा भडक दाग आणि तिच्या डोळ्यामधील अश्रू पाहिल्यानंतर प्रियकराने तोच रुमाल घेतला. संध्याकाळ होईपर्यंत त्याच्यामधून एक सुंदर असा सूर्योदय त्यांनी तयार केला. तो सूर्योदय बघितल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या डोळ्यामध्ये पाणी. मात्र ह्या पाण्याचा अर्थ वेगळा होता. सकाळचं पाणी होतं ते दुःखाचं, संध्याकाळचं पाणी होतं ते आश्चर्याचं. अश्रूची किंमत तरी किती, अश्रू किती प्रकारचे असतात हा एक साहित्याचा विषय असू शकतो. सहज तुम्ही विचार करा, माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात. नुसते दुःखाश्रू, नुसते नकाराश्रू, नुसते शोकाश्रू, नुसते आनंदाश्रू, कौतुकास्पद असलेले असे अश्रू. आपल्या काही बालकांना पुढे येत असताना बघून काही पालकांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. ह्या अश्रूची किंमत वेगळी असते. ती टिपण्यासाठी जेव्हा दृष्टी लागते त्यावेळेला माणूस साहित्यिक म्हणून उदयास येत असतो. कलावंत आणि साहित्यिक ह्यांच्याकडे ही दृष्टी जेवढी उपजत असते तेवढीच ती विकसित करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते. आणि त्या मेहनतीची दोन टोकं आहे. एक टोक आहे एकांत आणि दुसरं टोक आहे लोकांत. एकांत म्हटल्यानंतर वाचन करण्यासाठी एकांत पाहिजे, आत्मपरीक्षण करण्यासाठी एकांत पाहिजे. परंतु लोकांत म्हटल्यानंतर निरीक्षण करायचं असतं, विचार विनिमय करायचा असतो आणि त्याद्वारे लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांच्या जीवनामध्ये जे काही सुरू आहे ते टिपायचं असतं आणि व्यवस्थितपणे शब्दबद्ध करायचं असतं. अशा प्रकारे साहित्याचा मळा फुलत राहतो. मिडनाईट ऑइल बर्न करण्यासाठी सुद्धा एक ताकद लागते. ती ताकद ज्यांच्या जीवनामध्ये असते ती लोक नायटिंगेल बनून लोकांच्या जीवनामध्ये भर रात्रीसुद्धा प्रकाश पसरू शकतात. किंवा काहींच्या जीवनाची किंवा आपण ज्याला बॉडी क्लॉक म्हणतो त्या बॉडी क्लॉकची व्यवस्था अशी असते की त्यांना रात्री जागवत नाही, परंतु भल्या पहाटे मात्र ते लवकर उठू शकतात. त्यांना आपण अर्ली बर्ड म्हणतो. अशा प्रकारचे अर्ली बर्ड असतात. ते देखील सूर्य उगवायच्या अगोदरच प्रकाशमान झालेले असतात. पोप जॉन पॉल दुसरे हे आपल्या भारत भेटीवर आले होते 1986च्या काळात, 1 ते 9 फेब्रुवारी 1986. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी मुंबईला भेट दिली त्यावेळेला ते गोरेगाव सेमिनरीमध्ये रात्री वस्तीला होते. आणि सकाळी 4थ्या मजल्यावर असलेले आमचे एक ब्रदर सहज कानोसा घेतात की भल्या पहाटे साधारण 4:30 पावणे 5च्या आसपास कोणीतरी वर वॉक घेत आहे. ब्रदर उठले, वरती गेले आणि बघता आहेत तर त्या ठिकाणी पोप महोदय स्वतः वॉक घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी ओळखलं नाही आणि अगदी जवळ गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. ब्रदरांनी सहज विचारलं, तुम्ही एवढ्या लवकर उठता? आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आपणा सर्वांना अंतर्मुख करणारं आहे. सूर्य उगवायच्या अगोदर जे जागी होत असतात तेच जगाला खरा प्रकाश देतात. म्हणजे जगाला प्रकाश द्यायचा असेल तर आपल्याला एकतर रात्री उशिरा ते ऑइल बर्न करावं लागतं किंवा भल्या पहाटे लवकर उठावं लागतं. हे सगळं कशासाठी आहे? एकांतासाठी. एकांतामध्येच कला विकसित होत राहते. जर एकांत नसला तर कला विकसित होणं शक्य नाही आहे. हा तुम्हा सर्वांचा अनुभव आहे. विशेष करून ज्यांनी समोर येऊन हे पारितोषिक स्वीकारलेलं आहे त्याने आतमध्ये डोकावून पाहायचं आहे. नक्कीच कुठेतरी एकांत तुम्ही साधला, एकटे बसलात, आत्मपरीक्षण केलं, मननचिंतन केलं आणि मग लेखणी परजायला सुरुवात केली. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपणा सर्वांना आज वसईमध्ये जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एकांत सहज मिळत आहे. परंतु असे कितीतरी साहित्यिक आणि कवी उपजत अशा प्रकारची साहित्यिक अशी आणि कवीची दृष्टी असलेले कितीतरी जीव ह्या जगामध्ये प्रकाशात येण्या अगोदरच काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. आणि त्याचं कारण एकांत नाही मिळत एवढा सहजासहजी. नुसता एकांतच नाही, त्या एकांतामध्ये जे काही आकार घेत असतं ते पुन्हा प्रकाशात आणायचं, लोकांच्या समोर सादर करायचं. त्याच्यासाठी सुद्धा पाठीवरती शाबासकीची थाप हवी असते. ती शाबासकीची थाप देणारी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला आज वसईत आहेत. म्हणून आज आपण ह्या ठिकाणी साहित्यिक ह्या दृष्टिकोनातून चिंतन मनन करू शकत आहोत. ख्रिस्ती धर्मापुरतं नुसतं बोलायचं झालं तर चर्च पातळीवरती वार्षिक अंक निघत असतात. आणि भोईगावपासून तुम्ही सुरुवात केली आणि अर्नाळ्यापर्यंत जर तुम्ही गेलात
तर प्रत्येक चर्चमधून अशा प्रकारचे जे वार्षिक अंक निघत असतात त्याच्यामध्ये काही मंडळी लिहायला सुरुवात करते. त्यांची सुरुवात झालेली असते शाळेमधील निबंध लेखनापासून, वक्तृत्व स्पर्धेपासून, परंतु आता स्वतः हातामध्ये लेखणी घेतलेली आहे. थोडेसे परिपक्व म्हणा किंवा एक पाऊल टाकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललेलं असतं आणि मग आपण पाहत असतो की हा संपूर्ण एवढ्या उत्तर वसई भागातील प्रत्येक पॅरिशमधून बाहेर पडणारे हे जे मुखपत्र आहे त्या मुखपत्राच्या शिडीच्या रूपाने ते चढत वर आलेले आहेत. म्हणूनच आपण लेखक, कवी किंवा कथाकार म्हणून जे नावारूपाला येऊ शकलेलो आहोत त्यासाठी ही सगळी मुखपत्र कारणीभूत आहेत. भुईगावचं भुईकमळ, घासातलं रक्तसाक्षी, निर्मळचं निर्मळ समाचार किंवा कालवारी, राजोडीचं रानफुल, गोमसाळीचं त्रैक्य परिवार, मर्देस वाघोलीचं सप्तर्षी, नानभाटचं परिवर्तन, आज नानभाटचा सण आहे, नंदाखालची प्रेरणा, नंदाखालचे लेखक ह्या ठिकाणी बसलेले आहेत. कितीतरी लेख त्या प्रेरणा अंकामध्ये त्यांचे छापले गेलेले आहेत. उमराळ्याचे उमरपुष्प, बोळींचा ख्रिस्तराज, शिर्लेवाडीचं दर्शन, आगाशीचा संदेश आणि अर्नाळ्याचा सागरवारा. नावंसुद्धा कशी आहेत बघा. सहज तुम्ही नावावरती लक्ष ठेवून बघा. प्रत्येक पॅरिशमध्ये जो संत किंवा पवित्र मर्या आहे त्यानुसार ते नाव आहे. प्रेरणा पवित्र आत्म्याची, परिवर्तन संत पौलाचं, दर्शन लूट्स मातेचा, सागरवारा संत पीटरचा. बघा, म्हणजे ह्यासाठी सुद्धा एक विशिष्ट कल्पकशक्ती लागते. ती कल्पकशक्ती विकसित करण्यासाठी साहित्य खतपाणी घालत असतं. आपणापैकी बऱ्याच जणांना मी विशेष करून आता ख्रिस्ती साहित्यिक आणि लेखकांविषयी बोलत आहे. आपले जे इतर बांधव आहेत त्यांच्याशी एवढा माझा संपर्क आलेला नाही आणि आत्ताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा संपर्क आता सुरू होईल अशी मी आशा बाळगतो. आपणापैकी बऱ्याच जणांना सुवार्ता, निरोप्या ह्यासारख्या मासिकांनी, तसेच अभिषिक्त हे कॅरिझमॅटिक दैनिक आहे, मासिक आहे, निर्भय आंदोलन अशा प्रकारच्या नियतकालिकांनी कवेत घेऊन गोंजारलं. त्यामुळे आपल्या मनात आणि मनगटात हजार हत्तीचं बळ निर्माण झालं. लेख, कविता, कथा लिहिता लिहिता त्या सगळ्यांचा संग्रह करून आपली पुस्तकं कधी बाहेर यायला लागली ती आपल्याला कळली नाही. परंतु त्याचं बीज कुठेतरी त्या ठिकाणी पेरलं गेलेलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. काहीजण चर्चच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या, सामाजिक संस्थांच्या मुखपत्रांचे संपादक म्हणून काम पाहत आहे. केवळ उत्तर वसईपुरताच जर आपल्याला बोलायचं असलं तर लहान मोठ्या कवी लेखकांची संख्या 100च्या पलीकडे आज गेलेली आहे. त्याचं थोडंसं प्रतिबिंब ह्या ठिकाणी पडलेलं आहे. थोडीशी नावं जरी आता तुम्ही ऐकली तर तुम्ही 100% सांगाल ही सगळी नावं आम्हाला परिचित आहेत. मी थोडीशी नावं तुमच्यासमोर आता सादर करणार आहे की सुवार्तीच्या मुशीत तयार झालेले, जवळजवळ महाराष्ट्र पातळीवरती आता नाव कमावलेले कवी सायमन मार्टिन, विज्ञान लेखक श्री जोसेफ तुस्कानो, सुवार्तीचे उपसंपादक उमराळ्याचे आपले जॉन गोन्साल्विस, स्वर्गवासी सतीश रणदिवे आगाशी, बऱ्याच वर्षांपूर्वी लेखन त्यांनी केलेलं आहे, स्वर्गवासी CB तोडती आपल्याच ह्या भूमीतले, स्वर्गवासी बावतीस दाबरे भुईगावचे, कथालेखक श्री पॉल रुमाउस सर, कितीतरी लोकांनी ह्या कथा वाचलेल्या असतीलच, प्रबोधन प्रतिष्ठानचे श्री फ्रान्सिस डिमेलो सर, लाखो इथले गुरु यांचे लेखक, टपालकीकार सॅबी परेरा, आज ते ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही पण काही दिवसांपूर्वी त्याच्यावरती एक सुंदर असा कार्यक्रम ग्रंथालयाच्या सहाय्याने आपण सादर केलेला आहे. सतारीच्या ताळात छेडणारे आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले अँथनी परेरा, वकिली व्यवसाय सांभाळताना लेखन करणारे ॲडव्होकेट अतुल अल्मेडा, ॲडव्होकेट जॉन रॉड्रिग्स, ॲडव्होकेट प्रकाश ब्रिटो, सगळी वकील मंडळी आहे. तरी देखील त्यांनी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुड फ्रायडे विशेषांकाचे संपादक प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसोजा, कवी फेलिक्स डिसोजा यांचं ह्या ठिकाणी नाव घेण्यात आलं. कादंबरीकार केविन अल्मेडा ह्या ठिकाणी बसलेले आहेत. कथाकार सौ बर्नादेत रुमाव आणि शैला गोन्साल्विस, सौ मेरी रॉड्रिग्स, पत्रलेखक अंतोन डिमेलो ह्यांची पत्रे कदाचित तुम्ही लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईममध्ये बऱ्याच वेळेला वाचलेली असतील. वैचारिक लेखन करणारे आणि इथलेच आपले सुपुत्र डॅनियल मस्कर्निस, इथले सुपुत्र नोएल निर्मळकर, नाटककार ह्या ठिकाणी आपल्यामध्ये बसलेले आहेत सिरिल मिनेजेस आणि ख्रिस्तायांचे संपादक क्रिस्टोफर रिबेलो, करिअर गायडन्सचे प्रकाश अल्मेडा आणि दीर्घ कथालेखक फ्रान्सिस लोपिस नानभाट सित्तरभाट, अजित लोपिस शिर्लय, मॅक्सवेल लोपिस आज आपल्यामध्ये तिथे बसलेले आहेत. त्यांचं फक्त आज एका अंगाचा आपण सत्कार केला पण त्यांचं एक दुसरं मोठं एक अंग आहे ते म्हणजे संगीत.
ते म्हणजे योगा, ते म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकदम व्यवस्थितपणे फिटनेसचा प्रयत्न करायचा. हे सगळं कशासाठी? लवकरच मी त्या विषयाकडे फक्त 2-3 मिनिटांमध्ये येत आहे. त्या व्यतिरिक्त फ्रान्सिस गावद्या, मार्शल तुस्कानो आणि आज ज्यांचा ह्या ठिकाणी सत्कार वगैरे झालेला आहे असे सचिन मेंडिस, रॉबर्ट फर्नांडिस, एडविन डाबरे, इग्नेशियस डायस, आयव्हन क्रास्टो आणि इतर अनेक जे आपल्यामध्ये बसलेले आहेत, ह्या सर्वांचं मला वाटतं एक जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण हार्दिक अभिनंदन करूया. आपण कितीही कर्तृत्व गाजवत असलो तरी एक गोष्ट विसरायची नसते की आपण कोणाच्या तरी खांद्यावरती उभे आहोत. एक पिढी ही दुसऱ्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते. आपणापैकी बरेच जण स्वर्गवासी बिशप डॉमिनिक आब्रियो ह्यांची साहित्यिक लेकरं आहोत आणि आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक, माजी सुवार्थ संपादक, सुबोध बायबलकार, 93वा अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे आपणापैकी पुष्कळ लेखक कवींचे गुरु आहेत. त्याचबरोबर सुवार्थ संपादक पदाची धुरा लिलया पेलणारे आणि वसईचा तसेच सामवेदी समाजाचा इतिहास ग्रंथरूपाने जतन करून ठेवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया. समाज परिवर्तनासाठी अहोरात्र चंदनासारखे झिजणारे फादर अँड्रू रॉड्रिक्स. राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेले पेरणी ह्या लघु प्रवचनांच्या 12 खंडांचे लेखन करणारे फादर डॉक्टर एलाइस रॉड्रिक्स आणि विशेषतः धार्मिक विषयांवर लेखन करणारे फादर डॉक्टर फिलिप वाज. अशा सर्व धर्मगुरू लेखकांना ह्या ठिकाणी मी प्रेमपूर्वक आणि मनपूर्वक अभिवादन करू इच्छितो. हे सगळं कशासाठी विचारात घ्यायचं की साहित्याच्या प्रांगणात झळकणाऱ्या ह्या शेकडो ताऱ्यांच्या आणि तारकांच्या प्रकाशामध्ये मी स्वतःला आता 3 प्रश्न विचारतो. हे प्रश्न आपण स्वतःला देखील विचारू शकता. पहिला प्रश्न असा आहे की ह्या साहित्याचे अंतिम ध्येय काय आहे? मी लेखन का करतो? एक अस्वस्थ असणारी उर्मी आपणा प्रत्येकामध्ये असते, ती आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपण लिखाणाच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवलेलं असतं. परंतु बऱ्याच वेळेला प्रसिद्धी म्हणा, नावलौकिक म्हणा, लोकप्रियता म्हणा, ह्यांच्या जंजाळामध्ये आपले पाय अडकण्याची शक्यता असते. लोकजागृती, जनशिक्षण अशा पद्धतीची उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवायची की प्रत्येक व्यक्तीकडे ह्या समाजाला देण्यासारखं काहीतरी विशेष असतं, मात्र त्यांनी ते ओळखायचं असतं आणि त्यानुसार आपलं योगदान करायचं असतं. मला वाटतं ह्या संपूर्ण परिसरामध्ये इथे आज जेवढे श्रोते बसलेले आहे त्याच्यामध्ये एक छोटा मुलगा मला त्या ठिकाणी दिसतो आहे. एकदम छोटा आहे तो. आणि आता अगदी अलीकडे आलेली ही छोटी मुलगी. आता ह्या मुलांसाठी आजचा कार्यक्रम कदाचित तुम्हाला एवढा त्याचा परिणाम जाणवणार नाही, पण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पुढे कधीतरी ते असा विचार करतील, असा एक कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला होता, त्याचा आता हा फोटो ह्या ठिकाणी आहे. ह्या आठवणीच्या बळावरतीच हळूहळू माणूस मोठा होत राहतो. मग त्याच्यासाठी आता मी लिखाण नक्की काय कशासाठी करतो त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि मला स्वतःला त्याचं उत्तर सर्वेपी सुखेनो संतु ह्या उक्तीमध्ये सापडलेलं आहे की सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना निरामय आरोग्य प्राप्त व्हावं, सर्वांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं. अशा प्रकारची भूमिका माणूस ज्यावेळेला घेत असतो तेव्हा साहित्य फुलाला सुरुवात झालेली असते. कधी आपलं हे लेखन अंतर्मुख करणारं असतं तर कधी आपल्याला बाहेर पाहायला लावणारं असतं, कधी ते तळ्यात मळ्यात होणारं असतं. म्हणजे बाहेर पाहायचं, पुन्हा आतमध्ये पाहायचं. म्हणजे एखादा चित्रकार एखादं चित्र रंगवत असतो तेव्हा सतत त्या चित्राच्या कॅनव्हासच्या जवळ बसलेला नसतो. एखादा फटकारा मारल्यानंतर 4 पावलं मागे जातो आणि चित्र कसं झालं आहे बघतो आणि पुन्हा एकदा तिथे येतो आणि पुन्हा एकदा फटकारा मारायला सुरुवात करत असतो. अगदी त्याप्रमाणे लेखकाचं जीवन असतं. आतमध्ये डोकवायचं, बाहेरच्या कोणत्या गोष्टीचे पडसाद उमटलेले आहेत, त्याचा अर्थ काय आहे, समाजाला त्याचा काय उपयोग होणार आहे ह्याचा विचार करायचा आणि समाजाचं पुन्हा एकदा जे काही देणं आपण लागतो ते देण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे लेखक स्वतःच्या पलीकडे जाणारा असतो. लेखक हा सर्वांचा असतो. म्हणूनच दुसरा प्रश्न मी स्वतःला विचारतो की लेखक किंवा कवी असणे म्हणजे नक्की काय असतं? लेखक किंवा कवी असणं म्हणजे सर्वांचं असणं. आज ह्या ठिकाणी ही जी सगळी नावं तुम्ही ऐकली समजा किंवा अगोदर आता ह्या ठिकाणी आपण पाहिली
ती व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाचा परीघ सोडून बाहेर पडलेली आहे. ती व्यक्ती स्वतःचा समाज आणि स्वतःचा धर्म सोडून त्याच्या पलीकडे गेलेली आहे. पु ल देशपांडे, कोणी धर्म विचारला त्यांचा? वि स खांडेकर, कोणी विचारली त्यांची जात? अमुक एक लेखक मनामध्ये घर करून राहिलेले आहेत, आपण कधी विचार केला कोणत्या ठिकाणचे आहेत? परंतु आपल्यावरती कुठला तरी त्यांचा पगडा बसू शकलेला आहे. त्याचं कारण काय आहे? ते सर्वांचे झालेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता तिसरा प्रश्न विचारायचा, माझ्या डोळ्यांसमोर उभा असणारा वाचक वर्ग नक्की कोणता आहे? म्हणजे जसा मी सर्वांचा झालेलो आहे तसे आता सर्व माझे झाले पाहिजेत. सर्व माझे कसे होणार आहेत? त्यांच्या भावभावना मला टिपायच्या आहेत किंवा त्यांच्या भावनांना मला कुठेतरी स्पर्श करायचा आहे, अशा प्रकारचा विचार. पोप फ्रान्सिस ह्यांनी अगदी अलीकडे फ्रातेल्ली तुती नावाचं एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचा अर्थ सारे बंधू भगिनी. आणि सारे बंधू भगिनी हे परिपत्रक जरी ख्रिस्ती धर्तीचं असलं आणि त्याच्यावरती चांगल्या शोभवण्याच्या दाखल्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे, तरी संदेश मात्र संपूर्ण विश्वासाठी आहे. म्हणून त्याला विश्वपत्र म्हणतात. अशा प्रकारचं विश्वपत्र, पोप महोदयांच्या विश्वपत्रामध्ये महात्मा गांधींचं नाव यावं, हा मला वाटतं नुसता महात्मा गांधी म्हणा किंवा आपल्या भारताचा सन्मान नाही, तर पोप महोदयांच्या मोठेपणाचा सुद्धा एक कवडसा आहे की अशा प्रकारे सगळ्यांना कवेत द्यायचं, सगळ्यांना शाबासकी देत राहायचं, सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं. त्यांच्या मनगटामध्ये मनामध्ये कशा प्रकारे जोश आणि उत्साह निर्माण होईल त्यासाठी प्रयत्नशील राहायचं, हे कार्य लेखक करत असतात. म्हणून एक प्रकारचं नातं आपल्या वाचकांबरोबर ते प्रस्थापित करत असतात. सध्याचा जमाना फास्ट फूडचा जमाना आहे आणि ह्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये जेवढे लेख छोटे तेवढी त्याच्यावरती उड्या जास्त, हे साधारण आपल्याला दिसतं. तुमच्याकडे हातामध्ये यूट्यूब असतं आणि यूट्यूबमध्ये एखादी समजा क्लिप असते, पहिल्या प्रथम तुम्ही काय बघता, किती मिनिटाची आहे. ती जर 2-3 मिनिटाची असेल तर चटकन तुम्ही सुरू करता, पण ती तासाभराची असेल तर तुम्ही बाजूला ठेवून देता आणि विचार करता नंतर कधीतरी बघू. ह्याचा अर्थ काय आहे? थोड्या शब्दामध्ये मोठा संदेश देण्याचं आव्हान आज आपल्यापुढे आहे. शब्द थोडे असावेत परंतु आशय गर्भ मात्र प्रचंड असावा, अशा प्रकारचं हे आव्हान आपल्यापुढे आहे. आज वाचक नाहीत तर श्रवक किंवा श्रोते ह्यांची संख्या वाढत चाललेली आहे. ह्याचा अर्थ काय आहे की लोक कदाचित पुस्तकं वाचत नाहीत, परंतु त्या पुस्तकाचं वाचन जर केलेली क्लिप तुम्ही टाकली तर त्याचं श्रवण करणारी मंडळी या समाजात आहे. म्हणजे ते वॉकला जातात आणि कानाला इयरफोन लावून तुमची जी पुस्तकं असतात ती आता ऐकत आहेत. ई बुक्सची संख्या वाढत चाललेली आहे किंवा ऑडिओ बुक्सची संख्या आता वाढत चाललेली आहे. ही जी नवनवीन अद्ययावत अशी उपकरणं आपल्याकडे आलेली आहे, त्यांचा देखील आपल्याला कसा वापर करता येईल त्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. मनोरंजन हे एक क्षेत्र झालं, परंतु माणूस फक्त मनोरंजनासाठीच वाट बघत नसतो. माणसाला काहीतरी प्रगल्भ, समृद्ध, जबरदस्त, उदात्त, उत्कृष्ट, उत्तम असं देखील चढायचं असतं आणि ते जर आपण पुरवलं तर नक्कीच त्यासाठी वेळ काढणारी माणसं आज जगात आहेत. वाचक जसा बदलत आहे तसा आज विषयसुद्धा बदलत आहेत. आज विषय कोणते राहिलेले आहेत? आज माणसाच्या मानसशास्त्राच्या संदर्भात नवीन समस्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आरोग्याच्या नवीन समस्या निर्माण होत आहेत. आज परस्पर संबंधाच्या नवीन समस्या निर्माण होत आहेत. पसायला ह्या ठिकाणी मी कार्य करत असतो. काउन्सिलिंगच्या निमित्ताने बरीचशी लोकं त्या ठिकाणी आपलं मन मोकळं करण्यासाठी येत असतात. नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन समस्या, म्हणजे हे जे आता नवीन प्रश्न आहेत त्या प्रश्नांना देखील भिडण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे दीर्घकाळ टिकेल, कायमचा लोकांवरती ठसा उमटू शकेल अशा प्रकारचं लेखन आता आपल्याला करायचं आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छितो, इतरांची आणि समाजाची जडणघडण करणारा लेखक किंवा कवी स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे जर दुर्लक्ष करू लागला तर तो फार काळ ह्या जगात तग धरू शकणार नाही. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाबरोबर आपला स्वभाव आणि आपली जीवनशैली तपासून पाहणं गरजेचं आहे. करुणामूर्ती मदर तेरेसा ह्यांच्यावरती सुंदर असं पुस्तक एका लेखकाने लिहिलेलं. ते पुस्तक सहज एक वाचक वाचत होता
आणि ते पुस्तक वाचत असताना त्याला असं वाटलं की ज्या लेखकाने एवढं सगळं कोळून प्याल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने ह्या पुस्तकात उतरवलेला आहे, तो लेखकसुद्धा केवढा करुणामूर्ती असेल, करुणामय असेल. म्हणून हा वाचक त्या लेखकाच्या भेटीला गेला आणि त्याच्या पदरामध्ये निराशा पडली. कारण तळपायाची आग मस्तकाला भिडावी अशा प्रकारे त्याने रुद्रावतार धारण केलेला. एवढंच नाही तर चेहऱ्यावरून एकंदरीत व्यक्तिमत्व तामसी असावं अशा प्रकारचं चित्र दिसत होतं. त्याचा परिणाम काय झाला बघा. जो वाचक सकाळपासून दुपारपर्यंत मदर तेरेसाचं ते पुस्तक सोडायला तयार नव्हता, तो दुपारी जेवणाच्या अगोदर आपलं जेवणाचं ताट कसं एखाद्याने भिरकावं तसं ते पुस्तक एका कोपऱ्यात भिरकावून देतो. काय परिणाम झालेला आहे. एकीकडे लेखन होतं, दुसरीकडे लेखक होता. लोकांना काय भावत असतं, आपल्याला वाटत असतं लेखन, लोकांना भावत असतो लेखक. तो स्वभाव आणि ती जीवनशैली जर आपण व्यवस्थित घडवली नाही तर कर्तृत्व कधी काळाच्या आड जाईल ते आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणूनच आजच्या ह्या दिवशी लेखन ही साधना आहे, एक तपश्चर्या आहे, त्यासाठी एक शिस्त आवश्यक आहे. हा संदेश आपल्या अंतःकरणामध्ये आपण घेऊन जाऊया. आतापर्यंत आपल्यापैकी काहींनी सुरुवात केली असेल, काहीजण बराचसा टप्पा गाठून पुढे गेलेले आहेत. अँथनी परेरास सर सारखे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये बसलेले आहेत, कितीतरी वर्षे लेखन करत आहेत. अजून काही बरीचशी मंडळी लेखन करणारी समाजामध्ये आहेत. अशा सगळ्यांचं भरभरून कौतुक करतो आणि तुमच्या हातून अशाच प्रकारची सात्विक साहित्य सेवा होत राहावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि ज्या जीवन विकास मंडळाने हा सुंदर असा सोहळा आजच्या दिवशी घडवून आणला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मे गॉड ब्लेस यू.